एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामधला वाद काही नवा नाही। जिथे संधी मिळेल तेव्हा हे दोन्ही नेते एकमेकांना खिंडीत गाठत असतात। आता पुन्हा एकदा या वादाला नवी फोडणी मिळालेली आहे। एका महिला IAS अधिकाऱ्याशी महाजन यांचे संबंध असल्याचा आरोप खडसेंनी केलाय आणि त्यावरून आता या दोन नेत्यांमध्ये चांगलेच जुंपल्याचं पाहायला मिळतंय। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा। गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे। तिचं नाव मला माहिती आहे, पण ते सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ खडसेंच्या आरोपानंतर गिरीश महाजन यांनी मात्र संताप व्यक्त केला। आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत खडसेंनी एकतरी पुरावा द्यावा, सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन असं आव्हान महाजनांनी दिलंय। त्यासोबतच मी जर तोंड उघडलं तर खडसे तोंड काळं करतील असं महाजन यांनी म्हटलेलं आहे। तो उन्होंने बताना चाहिए, प्रूफ देना चाहिए। तो बार बार वही कहते हैं, अगर मैं एक बात उनके बारे में कहूंगा, मैं इतनी निचली बात नहीं करूंगा। उनके घर में की बात है, अगर मैं वो बात कहूंगा तो खडसे को लोग जूते से मारेंगे, मुंह काला करके घुमाएंगे रोज उसको। आधी खडसेंनी आरोप केले, त्यानंतर गिरीश महाजनांनी त्यांना उत्तर देत नवं आव्हान दिलं। त्यावर एकनाथ खडसे गप्प बसलेले नाहीत। मला पुरावे कशाला मागता असा सवालच खडसेंनी महाजन यांना केलाय। गिरीश महाजनांनी माझ्या नावाचं नाव घेऊन नादळ अपट करण्याची काही आवश्यकता नाही आहे। त्यांनी या ठिकाणी पुरावे मागायचे असतील, अन्य काही सांगायचं तर अनिल थत्तेंचे मागावे ना। नाथाबोल कशाला पुरावे मागत राहत आहेत? अनिल थत्तेंचं जे आहे त्यात तथ्य आहे की नाही तथ्य आहे हे तुम्ही शोधा, अन्यथा अनिल थत्तेंवर काही कारवाई करायची असेल तर ते तुम्ही करा। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातलं राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे। निमित्त कोणतंही असो, हे दोघे एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही। आता तर पुन्हा नव्या वादामुळे हे दोन्हीही नेते राजकीय वर्तुळात चर्चेत आलेले आहेत। निमित्त कोणताही असो, मात्र दोघेही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा एकही संधी सोडत नाही। आता पुन्हा नव्याने वादामुळे हे दोन्ही नेते राजकीय वर्तुळात चर्चेत आले असले तरी मात्र या दोन्ही दिग्गजांमध्ये वाद मिटवण्यासाठी पक्षश्रेष्ठ नेमकं काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।